तीव्रतेनं सगळे रस्त्यावर उतरले, जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि थेट नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे हा मोर्चा निघाला। जी बॅनरबाजी करण्यात येते त्यातून स्पष्ट दिसते की युवक काँग्रेस यांचा रोख कुणाकडे, त्यांचं ध्येय काय आहे। T20 पेट्रोलच्या मुद्द्यावर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। मंत्री नितीन गडकरींविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे, युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। गडकरींच्या निवासस्थानावर जन आक्रोश मोर्चा निघाला। प्रधान तो झाकी है, नितीन जी अभी बाकी है असे पोस्टर या कार्यकर्त्यांच्या हातात दिसले आणि या दरम्यानच पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं तेव्हा पोलीस काँग्रेस आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली, संघर्ष पाहायला मिळाला। या संदर्भात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे हे थेट जोडले गेले आहे। तेजस, सध्याची परिस्थिती दाखवा आणि आता पोलिसांनी धरपकड केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे तीही सांगा। नक्कीच आपण जर बघितलं असेल नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर जे आहे ते आंदोलन करण्याचा निर्णय जे आहे ते युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता। मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच जे आहे ते त्यांना त्यांना जे आहे ते एकूणच जे आहे ते ताब्यात घेतलेलं आपण बघू शकता की या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक आहेत। आपल्यासोबत जे आहे ते प्रभारी आहेत कपिल ढोके, त्यांना सुद्धा काही वेळात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। काय कारण मागणी आहे, आंदोलन कुठेतरी थांबवण्यात आले, काय सांगा? नितीन गडकरी या सरकारमधले सगळ्यात फोकनाड मारणारे मंत्री आणि भ्रष्ट मंत्री ठरलेले आहेत। नितीन गडकरींनी इथेनॉलचा जो प्रयोग आणला तो सर्वसामान्यांच्या गाळ्या खराब करणार आहे। केवळ आणि केवळ स्वतःच्या पुत्राच्या मोहापोटी गडकरींनी इथेनॉल E20चा प्रयोग केलेला आहे। आज त्याच गडकरींचा जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस हे नितीन गडकरींच्या घरावर चालून जात असताना पोलिसांनी आमच्या मदतच आपल्याला जे आहे पोलिसांनी थांबवलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे। काय एकूणच आपण आता काय समोरची दिशा असणार? पोलिसांची दडपशाही आहे। आम्ही सामान्य लोकांची लढाई लढण्यासाठी चाललो होतो, पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी या ठिकाणी अत्यंत अमानुषपणे लोकांना ओढाताण केलेली आहे आणि गडकरींच्या घराची एवढी सुरक्षा कशी झाली? सामान्यांचं जीवन सुद्धा महत्त्वाचं आहे ना। आम्ही युवक काँग्रेस नितीन गडकरींचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, हा आमचा इशारा आहे। पुढील का भूमिका राहील, कारण की आता आपल्याला ताब्यात आता हे आंदोलन या ठिकाणी थांबलं नाही। आज जरी पोलिसांनी अडवलं तरी राज्यभर देशभरात आंदोलन करून नितीन गडकरींचा राजीनामा घेतल्याशिवाय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस शांत बसणार नाही, हा आमचा इशारा आहे। आपल्यासोबत आणखी एक कार्यकर्ता, शहरातले कार्यकर्ते आहेत, काय सांगाल या पद्धतीने तुम्हाला पोलिसांकडनं ज्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे, काही कार्यकर्त्यांना जिथून पांगवण्यात आला, कसं बघताय याकडे आपण? कसं ही आमची जी भूमिका राहिलेली आहे ही नेहमी आक्रमक राहिलेली आहे। जर पोलिसांना आमच्या आक्रमक राहायचं तर राहू शकता, आम्ही पोलीसवाल्यांशी भांडण करत नाही। आम्हाला माहिती आहे की जेव्हा आम्ही आंदोलन करतो तर खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करून आम्हाला आतमध्ये टाकलं जातं, अनेक केसेस आमच्यावर लागलेले आहेत, पण आम्ही काही घाबरणार नाही आहोत। नितीन गडकरींच्या आपण राजीनाम्याची मागणी केलेली आहे। धर्मेंद्र प्रधान, झाकी, नितीन गडकरी, बाकी अशा प्रकारचे आपले घोषवाक्य होते, कसं? 100% हाच आमचा स्टँड आहे की गडकरी साहेबांनी आता रेजिग्नेशन द्यायला पाहिजे। त्यांनी स्वतःचे खिशे भरायला संपूर्ण जनतेचा, पूर्ण 100-150 कोटी लोकांचा नुकसान केलेलं आहे हे त्यांना समजायला पाहिजे आणि याच्याच आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। जी नक्कीच तेजस, आपण पाहतोय काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे। या आंदोलनाची पुढची दिशा काँग्रेस काय ठरवतं आणि आणखी काय घडामोडी नागपुरात घडतात या संदर्भात माहिती वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद।